हॅलो फ्रेंड, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण गावाकडचा एक झणझणीत पदार्थ करणार आहोत. मिरच्या बघून घाबरू नका, ह्या मिरच्या तिखट नसतात. हे बघा, म्हणून ह्या मुद्दाम अशा जाड जाड मिरच्या घ्यायच्या, कारण ह्या तिखट नसतात. लवंगी मिरची अजिबात घ्यायची नाही. हल्ली बाजारात छान मिरच्या मिळतात, मस्त. ह्याच्यापेक्षा अजून बारीक लांबड्या अशा. बघा, ह्या मिरच्या घेतल्यात मी, जेणेकरून ह्या तिखट नसतात. त्याचं आपण काय बनवणार आहोत दाखवते मी तुम्हाला. त्याआधी ह्या मिरच्या चांगल्या मी बारीक करून घेते, चिरून घेते, आणि मग सांगते तुम्हाला काय करायचं आहे. हे बघा, ही मी मिरची बारीक चिरून घेतली. जशी आपण नॉर्मल भाजीला चिरतो ना, तशी चिरून घ्यायची. त्याचं बी जर खाली थोडंफार राहिलं तर ते राहू द्यायचं तसंच. त्याच्यासाठी बघा, हे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मी. कारळ्याचं कूट घालतात, पण माझ्याकडं कारळ्याचं कूट नाही आहे. थोडी चटणी आहे कारळ्याची, ती मी घालते. आणि जर आपल्याला कारळे नसतील तर नाही घातले तरी चालतात. जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं. ही भिजलेली मुगाची डाळ आहे आणि दही. चला तर आपण बघा, इकडं पॅन तापायला ठेवलं आहे मी. तेल घालते. तेल जरा जास्तच घालायचं, कारण मिरच्या चांगल्या परतल्या पाहिजेत ना त्यात. जिरं मोहरी घालायचं. थोडा कढीपत्ता आणि थोडासा एक बारीक कांदा घालायचा. डाळ घालते मी ती भिजलेली. त्यात चण्याची, तुरीची, हरभऱ्याची कोणतीही डाळ आपण घालू शकतो, पण भिजलेली पाहिजे, म्हणजे ती लगेच वाफवायची. आता ह्या मिरच्या घालते मी. मिरचीचं खाली राहिलेलं बी तसंच राहू द्यायचं, ते काय नाही टाकलं तरी चालतं. मीठ घालते मी आता. परतू द्यायचं चांगलं. हे बघा, मिरच्या अशा आता परतत आल्यात ना, हळद घालू त्यात आपण. शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि कारळ्याचं कूट. कारळ्याचं कूट नसेल तरी चालतं, आहे म्हणून मी घालते. थोडा वेळ झाकण ठेवू. हे बघा, हे सगळं टाकून चांगलं परतलं. आता आपण त्यात दही टाकू. दहीऐवजी, दही नसेल तर आपण चिंचेचा कोळ पण घालू शकतो. चिंचेचा कोळ नसेल तर दही घालायचं, पण आंबट घालणं जरुरी आहे त्यात, म्हणजे त्याची एक वेगळी टेस्ट येते.
दही घालते त्यात 2 चमचे. घरात लावलेलं चांगलं दही आहे घट्ट. असं मस्त एकजीव करून परत झाकून ठेवायचं 1-2-3 मिनटं. मिरची तर चांगली वाफवलेलीच आहे आणि भिजलेली डाळ आहे, त्यामुळे त्याला काही वेळ लागत नाही. हा इतका छान पदार्थ असतो, तोंडाची चव वाढवणारा. याला मिरचू म्हणतात. खूप चवदार, कधी करून बघा. हे बघा. आता मी झाकण ठेवते 5 मिनटं, कारण ते दही टाकले ना आपण. हे बघा काय मस्त परतलंय बघा तेलात छान. तेल थोडं जास्तच टाकायचं असतं, म्हणजे त्या मिरच्या ते सगळं त्यात मस्त मुरतं. त्यात आपण कोथिंबीर टाकू. झालं हे मिरची तयार आपलं. करून बघा एकदा. आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे झालं मिरचू तयार. खूप चविष्ट असते.